नमस्कार सुजान पालकत्व. मी डॉक्टर राजेश बुक, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बाल संघटना. करोना आणि त्यांचा बालकावर प्रभाव या विषयावर महाराष्ट्र बालरोग संघटनेनं पालकांसाठी हा परिसंवाद आयोजित केलेला आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे की आज आमच्या सोबत एक उत्तम स्पीकर्स उपलब्ध आहे. सर्वात पहिले मी स्वागत करतो डॉक्टर बकुलजी पारेख, जे अखिल भारतीय बालरोग संघटनेचे अध्यक्ष आहे. मला अभिमानाचं सांगावं वाटते की आमची सदस्य संख्या 30,000 आहे. मी स्वागत करतो डॉक्टर जयंत जोशी, जे भारतीय बालरोग संघटनेचे कार्यकारिणी सदस्य आहे आणि हे त्यांचा दुसरा टर्म आहे. मी स्वागत करतो डॉक्टर जयंत पांढरीकर, जे महाराष्ट्र बालरोग संघटनेचे अध्यक्ष आहे. नुकतेच आम्ही महाराष्ट्र सरकार सोबत बाल स्वास्थ्य अभियान सुरू केलेलं आहे आणि याच्यात पुढे चांगल्या बऱ्याच गोष्टी आम्ही करणार आहोत आणि पालकांना बऱ्याच विषयावर जागृत करणं हा त्याचा एक भाग आहे. मी विनंती करतो डॉक्टर जयंत पांढरीकर की त्यांनी प्रास्ताविक करावे. धन्यवाद राजेश भाई. सर्वप्रथम मी पुनश्च स्वागत करतो आमचे बालरोग तज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बकुलभाई पारेख, जे मुंबईहून आपल्याशी संवाद साधत आहेत. त्याचप्रमाणे मी स्वागत करतो डॉक्टर जयंत जोशी, जे पुण्यावरून आपल्याशी संवाद साधत आहेत. सर, वेलकम आपण दोघांचं. आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो की सध्या कोरोनामुळे पूर्ण लॉकडाऊन झालेलं आहे. या महामारीमुळे संपूर्ण देशात नव्हे, पूर्ण जगामध्ये, सर्व राज्यांमध्ये, सर्व देशांमध्ये लॉकडाऊन झालं आहे. अशा वेळी अनेक पालकांच्या अनेक तक्रारी असतात, ज्या ते आपल्याला विचारत असतात आणि सर्वच बालरोग तज्ञांना ह्या अशा प्रकारच्या तक्रारी त्यांचे पालक विचारत असतात. तर मुख्यत्वे करून आता पालकांचं असं कन्सर्न आहे की कोरोना साधारणतः मोठ्या लोकांमध्ये होतो, साधारणतः वय वर्ष 60च्या वरती होतो, असं त्यांनी व्हॉट्सअप म्हणा किंवा सोशल मीडियामधून वाचलेलं असतं किंवा ऐकलेलं असतं. परंतु याचा आमच्या लहान मुलांवरती प्रादुर्भाव होतो काय, किंवा तो होत असेल तर किती प्रमाणात होतो, किती लहान वयाच्या मुलांना ह्याचा म्हणजे याचा असर होऊ शकतो, अशा वयांमध्ये मुलांची काळजी काय घ्यावी आणि आम्ही एक पालक म्हणून, एक जागरूक पालक म्हणून आम्ही या मुलांची काळजी कशी घ्यावी किंवा त्यांना यापासून कसं रोखावं, असे अनेक प्रश्न, अशा अनेक शंका अनेक पालकांच्या मनात येत असतील. आणि तेव्हा म्हणूनच आम्ही आज इथे महाराष्ट्र बालरोग तज्ञ संघटनेच्या माध्यमातून आपण सर्वांचं या शंकांचं निरसन करण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. राजेश भाई, ओव्हर टू यू. पहिला प्रश्न बकुलभाई, मी हे विचारू इच्छितो की बऱ्याच पालकांना असं जाणवते की हे मोठ्या वयांचाच आजार आहे. लहान मुलांना किती टक्के लोकांना हा आजार असर करतो, म्हणजे पूर्ण आजारापैकी लहान मुलांची संख्या किती टक्के आहे बकुलभाई? नाही, ऍक्च्युली जसं लोकांची जे मान्यता आहे ते चुकीची आहे. कोविड-19 सगळ्यांना लागू शकतो. इट्स अ युनिव्हर्सल व्हायरस. लहान मुलांपासून वयस्कर सगळ्यांना हे अफेक्ट करतो. आणि पर्सेंटेज वाईज लहान मुलांमध्ये ऑलमोस्ट 5 to 10% कोविड-19 आहे, पण दे आर मोर लाईकली टू बी एसिम्प्टोमॅटिक, म्हणजे त्या लोकांच्या मध्ये आजारचं लक्षण दिसत नाही आणि त्यामुळे जास्त डेंजरस. कारण की ऑल ग्रँड पेरेंट्स विल लाईक टू listen to him or play with him, and because of that grandparents who are above 65 years त्यांना हे आजार लागू शकते आणि त्यामुळे बाकीचे कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतो. म्हणून लहान मुलांमध्ये कोविड-19 लागतच नाही, ते चुकीची मान्यता आहे. एक दुसरा, त्याच्यामध्ये लक्षण लवकर दिसत नाही आणि कॉमन व्हायरल इन्फेक्शन लहान मुलांमध्ये तसे पण कॉमन म्हणजे फ्रिक्वेंट असतात, म्हणजे सर्दी, खोकला, ताप, हे सर्व आजार बाकीच्या व्हायरसमुळे पण कॉमन असते, एलर्जीमुळे पण कॉमन असते बिलो द एज ऑफ 5 years. आणि त्याबरोबर कोविड-19 लागल्यामुळे आपल्याला कळत नाही की कुठला कोविड-19 आणि कुठला दुसरा व्हायरस, आणि हे सगळं इश्यूमुळे आपण ते मिस करायची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे त्यांच्या थ्रू बाकी लोकांना कोविड-19 लागू शकतो. मला असं विचारायचं, मोड ऑफ ट्रान्समिशन काय आहे? साधारणपणे जसं इतर प्रकारची व्हायरस इन्फेक्शन लहान मुलांमध्ये प्रसार होतो, तसाच याचा हा देखील व्हायरस ड्रॉपलेट, म्हणजे ज्याला आपण धुमकीच्या द्वारे किंवा रेस्पिरेटरी श्वासाच्या मार्गाचे जे सिक्रिशन असतात त्यांच्या माध्यमातून हा पसरतो. आणि हे ड्रॉपलेट्स बऱ्याच काळाकरता आजूबाजूच्या
गोष्टींवर किंवा सरफेसवरती जिवंत राहू शकतात. त्यामुळे इतर ठिकाणी जे इतर प्रकारचे जे व्हायरसेस असतात, की जे बाहेरच्या तापमानाला थोडेसे बाधक असतात, तर त्या बाबतीमध्ये हा जो कोविड व्हायरस आहे, हा बऱ्याच काळाकरता बाहेरच्या अवस्थेमध्ये राहू शकतो. विषाणूंच्या संक्रमणाचे आपल्याला प्रकार माहिती आहेत, की ज्याच्यामध्ये श्वासाच्या मार्गातनं, प्रत्यक्ष संपर्कातनं किंवा रक्ताच्या माध्यमातनं किंवा विष्ठेच्या माध्यमातनं, हँडलिंग मधनं आणि म्हणून या कारणाकरता हे सर्व मार्गातनं हा व्हायरसचं संक्रमण होत असल्यामुळे आपल्याला अधिक जागरूक होणं गरजेचं आहे आणि म्हणून जिथे कफ हायजीन महत्वाचं आहे, कफ एटिकेट महत्वाचं आहे, हँड क्लिनिक महत्वाचं आहे, कारण त्याच्यामुळे विष्ठेच्या द्वारे किंवा स्टूल सॅम्पल मधून देखील हे सॅम्पल येऊ शकतं. आणि जसं मगाशी बकुलभाई म्हणाले तसं याच्यात सगळ्यात मोठा धोका असा आहे की जवळजवळ 90% म्हणजे आता आपल्याकडे एक रिसेंट, तसं लहान मुलांमध्ये हा आजार दुर्मिळ आहे, पण आता जे आपल्याकडे रिसेंट काही जे ऑब्झर्वेशन पाहण्यात आलेली आहेत आणि या कोविडमध्ये प्रेझेंटेशन मध्ये हा एक फरक आपल्याला आई वडिलांना किंवा पालकांना सूचित करून देता येईल. तर या कारणाकरता म्हणून आपल्याला हे बघायला आवश्यक आहे. धन्यवाद जयंतजी. राजेश भाई, खूप चांगल्या पद्धतीने आपण पूर्ण माहिती दिली. बकुल भाई, हा. मला असं विचारायचं आहे की जसं आता डॉक्टर जोशींनी आपल्याला सांगितलं की हा असा याप्रमाणे मोड ऑफ ट्रान्समिशन याचं असं आहे, परंतु एकदा शरीरात आल्यानंतर तो कुठल्या कुठल्या ऑर्गनला अफेक्ट करतो. म्हणजे असं म्हटलं गेलं की हा एक मेनली रेस्पिरेटरी आजार आहे, पण आता सांगतायत की संडास मधून देखील हा बाहेर पडू शकतो. तर साधारणतः कुठल्या कुठल्या ऑर्गनवर याचा परिणाम होऊ शकतो? आणि Between 50 to 60 it is around 8%, आणि below the age of 50 it is around 2 to 5%. आणि बाळांमध्ये it is very rare to get a serious disease. Once in a while you have got the serious cases, but otherwise generally speaking it is not very serious. They most of the time remain asymptomatic, आणि त्यामुळे त्या लोकांना थ्रू इन्फेक्शन स्प्रेड होण्याची शक्यता जास्त असते. बकुल भाई, any death reported in pediatric age group? Case reported in pediatric age group is very very rare. We got one patient of 11 months, one patient of 4 years, एक न्यूबॉर्न मध्ये पण डिटेक्ट झाला, पण इट इज व्हेरी व्हेरी रेअर. म्हणजे लहान मुलांमध्ये म्हणजे एज अ पीडियाट्रिशियन वी आर नॉट लाइकली टू फेस व्हेरी सिरियस सिच्युएशन इन पीडियाट्रिक पेशंट्स. Hey, my question is, any death reported? There is Any death no death reported? reported. Any death reported Hello? due to pediatric age group? In the pediatric age There group? is no Death, no there is nothing, not a single, almost not a single death. no death Rajesh reported bhai. in pediatric age. No death at all. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पॉलिमरेज चेन रिएक्शन. आपण हा व्हायरस त्याचा जो निदान आहे ते आपण श्वासाच्या मार्गाच्या सिक्रिशन्सच्या मार्फत, म्हणजे थुंकी मार्फत किंवा नाकातल्या सिक्रिशनच्या मार्फत या व्हायरसचं डिटेक्शन आपण करतो. ही जी RT-PCR टेस्ट आहे त्याचा रिपोर्ट यायला 4 ते 6 तास किंवा कदाचित थोडा जास्त काळही लागू शकतो. आणि आता जे नवीन किट्स आलेले आहेत त्याच्यामध्ये आता जसं जसं आपण या संक्रमणामध्ये पुढे पुढे चाललोय, जसं आता भारताचा प्रवास या संक्रमणाच्या दृष्टीने विचार केला तर आपण जवळजवळ आता महिना ते सव्वा महिना या करोनाच्या विळख्यामधनं पुढे चाललेलो आहोत. त्यामुळे तसं तसं आपल्या समाजातल्या इतर लोकांना हा आजार होतो त्याची त्यांना एक त्यांची नैतिक स्वतःची प्रतिकारशक्ती तयार होत असते आणि या कारणामुळे आपोआपच इनडायरेक्टली थोडेसे प्रतिकारशक्ती ही ट्रान्सफर होत जाते. गव्हर्नमेंट लेवलला स्क्रीनिंग करतोय त्याच्यामध्ये आपण RT-PCR नावाची टेस्ट वापरतो आणि श्वसनाच्या थुंकीच्या किंवा नाकाच्या सिक्रिशन वरती आपण गोळा करतो. थ्रोट स्वॅब ज्याला म्हणतात की घशाच्या आतल्या त्वचेतनं सिक्रिशन घेऊन त्याचा स्वॅब आपण तपासणीला पाठवतो. ही एकच टेस्ट सध्या उपलब्ध आहे. आणि एक मिनिट, आणि जर समजा बाळाला किंवा जर कुठल्याही व्यक्तीला श्वासाच्या संदर्भात जर त्रास असतील तर त्याच्याबरोबर एक्सरे करून घेणं महत्वाचं आहे. कारण जसं बकुलभाई म्हणाले तसं या प्रकारच्या रुग्णांमध्ये जास्त जो जोर आहे तो श्वसन मार्गावर आहे आणि त्याच्यामध्ये होणारा जो न्यूमोनिया आहे हा न्यूमोनिया थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे आणि या न्यूमोनियामध्ये ज्याला आपण इंटरस्टिशियल न्यूमोनिया म्हणतो त्यामुळे त्याची काही विशिष्ट लक्षणं आहेत. या लक्षणांच्या आधारावरनं आपल्याला हे निदान करता येणं सोपं होतं आणि त्याच्यावरनं आपण म्हणून एक्सरे किंवा बाकी तपासण्या हे पेशंटच्या कंडिशनवरनं बाकी काही तपासण्या करता येईल का बघता येईल. पण निदान करायचं झालं तर RT-PCR ही टेस्ट अवेलेबल आहे. मी सांगू शकतो का डॉक्टर जयंत पाटणकर? मी कॅन आय ऍड समथिंग? लेट अस स्टार्ट. जेव्हा आपल्याला सिम्पटम मिळाले तेव्हा तर आपण सस्पेक्ट करतो, पण काही काही वेळेला एसिम्पटॉमॅटिक बाळ असताना आणि इफ ही इज इन टच विथ कोविड पॉझिटिव्ह पेशंट or one who has traveled from outside or from a hotspot area, we are supposed to investigate and screen.
तर तेव्हा स्क्रीनिंग टेस्ट म्हणून ते अँटीबॉडी टेस्ट जे जयंत जोशीने सांगितलं ते येऊ शकतं, पण दॅट विल स्टार्ट कमिंग पॉझिटिव्ह आफ्टर फर्स्ट वीक ऑफ इन्फेक्शन. म्हणजे बरोबर इट इज नॉट व्हेरी इझी टू गेट पॉझिटिव्हिटी इन फर्स्ट 5 days बिकॉज अँटीबॉडीज टेक टाइम टू डेव्हलप. सो दॅट इज द टाइम वेन आरटीपीसी आपला आतड्यावर असर करू शकतो, लिव्हरवर असर करू शकतो, हृदयावर असर करू शकतो आणि मेंदूवर असर करू शकतो. आणि याच्या मेन कारण हे आहे की पॅथोफिजिओलॉजी असे आहे की एकदा इन्फेक्शन लागला की पहिला ते इन्फेक्शन फेज मध्ये असतो, नंतर त्याच्यामध्ये सायटोकाईन सर्ज असतो आणि त्याच्या सायटोकाईन सर्ज मुळे इम्युनॉलॉजिकल रिएक्शन चालू होते. आणि वन्स एक वेळा इम्युनॉलॉजिकल रिएक्शन चालू झाली की इट बिकम मल्टी ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट. पण मॅक्झिमम इन्व्हॉल्वमेंट विल बी फॉर रेस्पिरेटरी ट्रॅक, म्हणजे श्वासोच्छवास प्रक्रिया, फेफडे आणि श्वासनळीमध्ये जास्त. अच्छा, म्हणजे त्याचा जे मोड ऑफ एंट्री आहे बेसिकली रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे, परंतु तो व्हायरस असल्यामुळे हा. पूर्ण शरीरात कुठेही पण जाऊ शकतो आणि हळूहळू तो एक हो. एक अवयव निकामी करू शकतो आणि आपण ज्याला म्हणतो मल्टी ऑर्गन हो. फेल्युअर अशा स्टेजमध्ये हा रुग्ण जाऊ शकतो आणि असे पेशंटला आपण त्याला सिरियस म्हणतो. तर बकुल भाई, मला हाच प्रश्न विचारायचा, साधारणतः सिरियस पेशंट जे होतात कोरोनामुळे हा याचं प्रमाण हा साधारणतः किती टक्के आहे? असं म्हटलं जातं हा की सिरियस पेशंट मध्ये आय गॉट युअर क्वेश्चन. तर सिरियस इन्व्हॉल्वमेंट एक वेळा कोविड इन्फेक्शन लागल्यानंतर क्रिटिकली सिरियस होण्याचा फक्त चान्स जास्त अबोव 65 इयर्स ऑफ एज आहे. म्हणजे अबोव 80 इट इज ऑलमोस्ट 15%, बिटवीन 70 to 80 इट इज अराउंड 10%, बिटवीन 50 to 60 इट इज अराउंड 8%, आणि बिलो द एज ऑफ 50 इट इज अराउंड 2 to 5%. आणि बाळांमध्ये इट इज व्हेरी रेअर टू गेट अ सिरियस डिझीज. Once in a while you have got the serious cases, but otherwise generally speaking it is not very serious. They most of the time remain asymptomatic आणि त्यामुळे त्या लोकांना थ्रू इन्फेक्शन स्प्रेड होण्याची शक्यता जास्त असते. बकुल भाई, एनी डेथ रिपोर्टेड इन पीडियाट्रिक एज ग्रुप? Case reported in Any pediatric age group is very very rare. We got one patient of 11 months, one patient of 4 years, एक न्यूबॉर्न मध्ये पण डिटेक्ट झाला, पण इट इज व्हेरी व्हेरी रेअर. म्हणजे लहान मुलांमध्ये म्हणजे ऍज अ पीडियाट्रिशियन वी आर नॉट लाइकली टू फेस व्हेरी सिरियस सिच्युएशन इन पीडियाट्रिक पेशंट्स. Hey, my question is, any आणि death there is reported? there Any is death reported? no death reported. Any death reported in Death pediatric age group? reported. That I didn't get your question. Uh, Day of? Any death reported due to Hello? pediatric age group? In the pediatric age group? There is no Death. no there is Nothing. Not a single, almost not a single death. no Rajesh bhai. death reported in pediatric age group. No death at all. ओके. आता नेक्स्ट प्रश्न मी डॉक्टर जोशी सरांना विचारतो. एक सर, विचारा. की हा. आता समजा आपण सस्पेक्ट करतो आहे की याला कोविड झाला आहे, त्याचं निदान कसं करायचं? म्हणजे मोठ्यांमध्ये ज्या चाचण्या आहेत त्या आणि मुलांमध्ये ज्या चाचण्या आहेत त्यामध्ये काही फरक आहे का? नाही, याच्यामध्ये चाचण्यांमध्ये फरक काहीच नाहीये. ज्याला आपण RT-PCR नावाची जी टेस्ट आहे, म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पॉलिमरेज चेन रिएक्शन, तर आपण हा व्हायरस त्याचा जो निदान आहे ते आपण श्वासाच्या मार्गाच्या सिक्रिशन्सच्या मार्फत, म्हणजे थुंकी मार्फत किंवा नाकातल्या सिक्रिशनच्या मार्फत या व्हायरसचं डिटेक्शन आपण करतो. ही जी RT-PCR टेस्ट आहे त्याचा रिपोर्ट यायला 4 ते 6 तास किंवा कदाचित थोडा जास्त काळही लागू शकतो. आणि आता जे नवीन किट्स आलेले आहेत तर त्याच्यामध्ये आता जसं जसं आपण या संक्रमणामध्ये पुढे पुढे चाललोय, जसं आता भारताचा प्रवास या संक्रमणाच्या दृष्टीने विचार केला तर आपण जवळजवळ आता महिना ते सव्वा महिना या करोनाच्या विळख्यामधनं पुढे चाललेलो आहोत. त्यामुळे जसं जसं आपल्या समाजातल्या इतर लोकांना हा आजार होतो तशी त्यांना एक त्यांची नैतिक स्वतःची प्रतिकारशक्ती तयार होत असते आणि या कारणामुळे आपोआपच इनडायरेक्टली थोडेसे प्रतिकारशक्ती ही ट्रान्सफर होत जाते. तर आता नवीन जी किट्स येणार आहेत, जी आलेली आहेत, तर ती मात्र अशा प्रकारची असतील की त्यांना आपण अँटीबॉडी किट्स म्हणणार आहोत, की जिथे आपल्याला एखादा रुग्ण आला की त्याचं सिक्रेशन टेस्ट केल्यानंतर अगदी लगेचच काही काळामध्ये याला कोविड आहे का नाही हे समजणार आहे आणि त्याच्यावरनं त्याचा ट्रीटमेंटचा जो प्रोटोकॉल आहे तो आपल्याला ठरवता येणं सोपं होणार आहे. पण आता ज्या घडीला जे आपण गव्हर्नमेंट लेवलला स्क्रीनिंग करतोय त्याच्यामध्ये आपण RT-PCR नावाची टेस्ट वापरतो आणि श्वसनाच्या थुंकीच्या किंवा नाकाच्या सिक्रेशन वरती आपण गोळा करतो. थ्रोट स्वॅब ज्याला म्हणतात, की घशाच्या आतल्या त्वचेतनं सिक्रेशन घेऊन त्याचा स्वॅब आपण तपासणीला पाठवतो. ही एकच टेस्ट सध्या उपलब्ध आहे. आणि एक मिनिट, आणि जर समजा बाळाला किंवा जर कुठल्याही व्यक्तीला श्वासाच्या संदर्भात जर त्रास असतील तर त्याच्याबरोबर एक्सरे करून घेणं महत्वाचं आहे. कारण जसं बकुलभाई म्हणाले तसं या प्रकारच्या रुग्णांमध्ये जास्त जो जोर आहे तो श्वसन मार्गावर आहे आणि त्याच्यामध्ये होणारा जो न्यूमोनिया आहे हा न्यूमोनिया थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे आणि या न्यूमोनियामध्ये ज्याला आपण इंटरस्टिशियल न्यूमोनिया म्हणतो
त्यामुळे त्याची काही विशिष्ट लक्षणं आहेत. या लक्षणांच्या आधारावरनं आपल्याला हे निदान करता येणं सोपं होतं आणि त्याच्यावरनं आपण म्हणून एक्स-रे किंवा बाकी तपासण्या हे पेशंटच्या कंडिशनवरनं बाकी काही तपासण्या करता येईल का बघता येईल. पण निदान करायचं झालं तर RT-PCR ही टेस्ट अवेलेबल आहे. बकुल भाई तुम्हाला काही मी add सांगू करायचं? शकतो का डॉक्टर जयंत पांढरीकर? हा सर, कॅन आय बिलकुल. एड समथिंग? येस येस हा. येस. सी लेट अस स्टार्ट. जेव्हा आपल्याला सिम्पटम मिळाले तेव्हा तर आपण सस्पेक्ट करतो, पण काही काही वेळेला एसिम्प्टोमॅटिक बाळ असताना आणि इफ इज इन टच विथ कोविड पॉझिटिव्ह पेशंट or one who has traveled from outside or from a hotspot area, we are supposed to investigate and screen. तर तेव्हा स्क्रीनिंग टेस्ट म्हणून ते अँटीबॉडी टेस्ट जे जयंत जोशीने सांगितलं ते येऊ शकतं, पण दॅट विल स्टार्ट कमिंग पॉझिटिव्ह आफ्टर फर्स्ट वीक ऑफ इन्फेक्शन. म्हणजे बरोबर इट इज नॉट व्हेरी इझी टू गेट पॉझिटिव्हिटी इन फर्स्ट 5 days because the antibodies take time to develop. So that is the time when RT-PCR will be important. But after 7 days of remaining in touch with or contact with COVID-19 patient, you can always do screening test with the antigen antibody test. That is one. जेव्हा बाळांमध्ये लक्षण आले रेस्पिरेटरी तेव्हा आपण जर सीबीसी केला तर तेव्हा लिम्फोसाइट एब्सोल्यूट लिम्फोसाइट काउंट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याच्यामध्ये पण NL रेशिओ म्हणजे न्यूट्रोफिल बाय लिम्फोसाइट रेशिओ जे असतो, इफ इट इज मोर देन 3.5 it is suggestive that this child may be having COVID-19. In X-ray also, you will get more of interstitial problems, so reticulonodular pattern and ground glassing pattern, which is more sensitive with CT scan. But even in X-ray, if you can see this, then again you will be able to see. So where the central part is spared, you will get pneumonia on both the sides and the peripheral part, not near the heart region. So that also will make you doubt. So now there are new classifications, no? Suspected case, very likely case, and confirmed case. So that's how we classify. And many times we do that's respiratory panel to rule out any other disease like influenza, swine flu, and other things, and that is ruled out. And if symptoms are persistent, again that is a cause to be concerned about, and we should suspect COVID-19. So these are various ways and means. But now because PCR, RT-PCR test is freely available, it can be relied upon very easily. डेफिनेटली. बकुल सर, मुझे ऐसा पूछना है कि जैसे पाया गया है कि भाई ये डिजीज वेस्टर्न कंट्रीज में बोलो या यूरोपियन कंट्रीज में बोलो या अमेरिका में बोलो काफी ज्यादा मात्रा में है और कंपेयर टू अपने इंडिया में कम है, तो इसका रीजन क्या हो सकता है? इसके बारे में बहुत सारी हाइपोथेसिस है. एक तो हम इंडियंस के पास एक गुण है, भगवान की देन है कि हमारी इम्यूनिटी बहुत ज्यादा है, क्योंकि हम लोग को अलग अलग प्रकार के वायरल इन्फेक्शन कॉमनली लगते ही रहते हैं और उसके वजह से हमारा शरीर प्रिपेयर्ड है, रेडी है फाइट करने के लिए. उसमें भी बच्चों में दैट इज द रीजन व्हाई बच्चे में ज्यादा सीरियस डिजीज होता नहीं है, क्योंकि पहले 5 साल में इतने सारे वायरल इन्फेक्शन एक के बाद एक लगते रहते हैं जो प्रतिकार शक्ति डायरेक्टली और इनडायरेक्टली इसको फाइट करने में काम आती है. दूसरी बात है कि जो भी कंट्रीज में BCG रेगुलरली दिया गया है वो एरिया, जैसा अभी स्पेन और पोर्टुगल का अपन कंपेयर करें, दोनों नेबरिंग कंट्री है, दोनों का सेम पॉपुलेशन है, सेम एटमॉस्फेयर है, बट पोर्टुगल में BCG रेगुलरली देते हैं, स्पेन में नहीं देते हैं. तो पोर्टुगल में केसेस है ही नहीं ऑलमोस्ट, और स्पेन में बहुत ही ज्यादा है. सेम वे अभी ट्रॉपिकल कंट्री लाइक इंडिया, बांग्लादेश, पाकिस्तान हम लोग BCG देते हैं रेगुलरली, तो इसके लिए कम केसेस दिखे जाते हैं कंपेयर टू USA. और दूसरी बात ये भी है कि केसेस होने के बावजूद मोर्टेलिटी कम है. बाकी सब जगह पे ऑल एन एवरेज 7.4 to 10% मोर्टेलिटी है, तो इंडिया में इट इज 3.4%. सो दैट इज द डिफरेंस. We can say really God is great for India. Yeah. Dr. Jayant Joshi. So it was wittingly said, no, कि in Olympics top of the level is USA, China, Russia, and Europe, and India is at the bottom. But same situation is here with COVID-19 also, which is forever advantage. No, we are in COVID-19 also at the bottom compared to USA. बिलकुल बिलकुल. डॉक्टर जयंत जोशी, आता समजा एखादा पिडियाट्रिक पेशंट आहे, 5 वर्षाचा मुलगा आहे, त्याला कोविड डायग्नोसिस झालेला आहे, त्याला कोविड हॉस्पिटलला ऍडमिट केलं आहे, पण बरेचदा पालकांना अशी मनात भीती असते की माझ्या मुलाला तिथे ऍडमिट केलं आहे, पण तिथे ट्रीटमेंट बरोबर होते की नाही, कारण की तिथे मला पोहोचू देत नाही, तिथे पालकांना येऊ देत नाहीत. तर अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं किंवा पालकांना तुम्ही कसं काउन्सिलिंग कराल या बाबतीत? त्यांचा मुलगा पॉझिटिव्ह आहे, कोविड पॉझिटिव्ह आहे. पहिली गोष्ट म्हणजे जसं मगाशी आपण म्हणलं तसं की सुदैवाने कोविडचा आजार मुलांमध्ये तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. जवळजवळ 5% मुलांमध्ये हा आजार दिसतो. समजा आजार एखादा कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असणं आणि कोविडचा आजार असणं हे 2 वेगळे विषय आहेत. आता आपण मगाशीच म्हणलं की जवळजवळ 90% व्यक्तींना काहीच तक्रारी होत नाहीत. याचा अर्थ कोविड आजार इन्फेक्शन तुमच्या शरीरामध्ये असतं, पण तुम्हाला असे स्पष्ट दिसावी अशी लक्षणे दिसत नाहीत. लहान मुलांमध्ये आपल्याकडे प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे
कदाचित ते कारण म्हणा किंवा वॅक्सिन दिली जात असल्यामुळे म्हणा किंवा साईड बाय साईड इतर व्हायरसचे इन्फेक्शन होत असल्यामुळे म्हणा लहान मुलांमध्ये हे आजार त्या प्रमाणात कमी होतात. आता समजा एखाद्या बाळाला दुर्दैवाने कोविडचा आजार झाला आणि असं आपण धरून चालूया की त्याला कोविड न्यूमोनिया सारखी लक्षणे दिसली आणि जर त्या कारणाकरता बाळाला जे स्पेसिफाईड कोविड रुग्णालय तिथं जर ऍडमिट केलं असेल तर एक गोष्ट पालकांना आपण इथे सांगू शकतो की त्याचा जो ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल आहे तो ठरलेला आहे. त्यामुळे तुमच्या बाळाला एक विशिष्ट ट्रीटमेंट प्रोटोकॉल प्रमाणेच औषध पाणी केलं जाणार आहे. त्याच्यावरती स्पेशल लक्ष ठेवलं जाणार आहे. त्याच्याकडे पाहणारे डॉक्टर्स हे कोविडच्या बाबतीत तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत आणि तुमच्या बाळावरती 24 तास आयसीयू सारखं लक्ष ठेवलं जाणार आहे. याच्यामध्ये आपण मगाशी म्हणलं त्याप्रमाणे एक फार महत्वाचा स्क्रीनिंग फॅक्टर आपण पाहतो ते म्हणजे पल्स ऑक्सिमेट्री. म्हणजे बाळाच्या रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण किती कमी झालंय हे तुमच्या बाळाच्या कंडिशनला मॉनिटर करण्याकरता एक महत्वाचं साधन असणार आहे. आणि जर समजा दुर्दैवाने तुमच्या बाळाच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही तर कदाचित त्याला ऑक्सिजनची गरज लागू शकते. आवश्यकता वाटली, तब्येत आणखीन गंभीर झाली तर त्याला व्हेंटिलेटर सारखा उपचार करावा लागू शकतो. पण या संदर्भात जरी तुम्हाला तुमच्या बाळाच्या जवळ जाता येत नसलं तरी या संदर्भातली माहिती तुम्हाला वेळोवेळी त्या डॉक्टर हॉस्पिटलचे जे ट्रीटमेंट करणारे डॉक्टर ते तुम्हाला वेळोवेळी पुरवत जातील. आता सध्या हा आजार सगळ्या जगालाच नवीन आहे. त्यामुळे याच्याकरता एक निश्चित अजून धोरण आलेलं नाही की ट्रीटमेंट काय असावी. त्यामुळे अनेक प्रकारच्या उपचार पद्धती सध्या कार्यात आहेत आणि त्यातल्या सगळ्यात चांगल्यातला चांगला उपचार पद्धतीचा प्रकार की जो जीव वाचवायला आपल्याला मदत करू शकेल त्याच्याकरता सगळ्यांचा आता धडपड चालू आहे. त्यामुळे सर्व पालकांना आपण एवढी गोष्ट खात्रीने सांगू शकतो की आपलं बाळ जर समजा कोविड रुग्णालयामध्ये ऍडमिट झालं असेल तर ते अतिशय योग्य देखरेखीखाली आहे. त्याच्या संदर्भाबद्दल तुम्ही तशी बाहेर बसून काळजी करण्याचं कारण नाही. अगदी बरोबर. दैवाने जर चांगलं झालं तर प्रश्नच नाही, पण समजा काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला त्याप्रमाणे इन्फॉर्म केलं जाईल. पण एकच सांगायचं म्हणजे पालकांनी मुळीच घाबरून जायचं नाही, त्यांनी पॅनिक व्हायचं काही कारण नाही. नाही. आणि अतिशय उत्कृष्ट सेवा प्रत्येक आणि- हॉस्पिटलला दिल्या जात आहे किंवा त्यांनी घाबरू नये. आणि राजेश भाई, आपण वारंवार त्यांना आपण एक गोष्ट सांगितली पाहिजे की ते म्हणजे हा आजार लहान मुलांमध्ये दुर्मिळ आहे. तसंच आतापर्यंत जसं बकुलभाई मगाशी म्हणाले की आपल्याकडे पीडियाट्रिक डेथ एकही नाहीये. तर ही सगळी जी उजळ बाजू आहे या आजाराच्या ज्या पॉझिटिव्ह साईड्स आहेत ती उजळ बाजू आहे ती पालकांपर्यंत पोहोचवणं जास्त महत्वाचं आहे. त्यांनी त्यांना उभारी गमेची बाजू आहे की आपल्या देशामध्ये बालकांचं मृत्यू प्रमाण काहीही नाहीये. तर पालकांनी मुळीच घाबरू नाही. नये असा आपण संदेश त्यांना देऊया. राजेश भाई, ओव्हर टू यू. बरोबर. बकुल सर, लोकांचा एक सर्वसाधारण प्रश्न राहतो की जर एवढा खराब आजार आहे तर डॉक्टर लोकांनी प्रयत्न करून त्याच्यावर लस बनवली असेल. कृपया याची लस उपलब्ध आहे का याची आम्हाला माहिती द्यावी. आता इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर देन क्युअर आणि म्हणून आपल्याला वॅक्सिन इज द फायनल आन्सर टू दिस पर्टिक्युलर एपिडेमिक. पण त्याला निर्माण व्हायला वेळ लागणार कारण की वॅक्सिन साठी व्हेरियस फेजेस असतात. एनिमल फेज, फेज 1, फेज 2, फेज 3 फॉर looking at the effectivity, looking at the side effect. And so many factors are there. If we bring out the vaccine without doing all these phases, we may end up into more trouble rather than improvement, like what has happened with dengue vaccine. No, for dengue there was a vaccine which was brought hurriedly and then it was causing more problems. But चांगले समाचार असे आहेत की आता न्यूक्लिअर मटेरियल जे कोविड-19 व्हायरस आहे त्याला आपण सेपरेट केला आहे अमेरिकामध्ये 2 फॉर्म्सनी. And the nucleic material has been given to various vaccine manufacturing companies जशी GSK आहे, Sanofi आहे, भारत बायोटेक आपली इंडियन कंपनी जे भारत बायोटेक त्यांना ते मटेरियल पोहोचवलं गेलं आहे. आणि सिंथेटिक वॅक्सिन मध्ये आपल्याला एनिमल फेज करायला लागत नाही. म्हणजे फेज 1 जो सगळ्यात मोठा असतो साधारण 6 ते 1 वर्षाच्या 6 महिन्यात ते आपल्याला करायला लागणार नाही. म्हणून नेक्स्ट 6 मंथ्स मॅक्झिमम 6 मंथ मध्ये आपल्याकडे नवीन वॅक्सिन येण्याची शक्यता मोठी आहे आणि एखाद्या वेळा थोडासा लवकर पण येऊ शकतो पण 6 महिन्यात तर लागणार. आणि वन्स दॅट वॅक्सिन इज अवेलेबल देन विल बी व्हेरी हॅपी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोविड-19 तो आलाय म्हणजे आता येऊन पटकन जाणार नाहीये. इट इज गोइंग टू बी एन एंडेमिक डिसीज लाईक व्हॉट वी आर फेसिंग विथ स्वाईन फ्लू. तर त्यामुळे कोविड-19 कडे प्रोटेक्शन तर आपल्याला लागणारच आहे. म्हणजे जेव्हा आपल्याकडे वॅक्सिन आला की देन विल बी प्रोटेक्टेड मच बेटर रादर दॅन एट प्रेझेंट सिच्युएशन. पण वॅक्सिन नक्की येणार पण साधारण 6 महिने लागणार. चला, एक आशेचा किरण आपल्याकडे आहे. जयंत भाई पांढरीकर. हा, बोला.
जोशी सर, आपलं आता बकुल पाईनी म्हटलं आहे की आता लस यायला कमीत कमी 6 महिने लागतील. मग एक पालकांचं एक स्वाभाविक चिंतेचं कारण आहे की मग आमच्या मुलाला बचाव कसा करावा, त्याला संसर्ग न व्हावा म्हणून मग आपण नेमकं काय करायला पाहिजे? तर आता पहिली गोष्ट अशी आहे की सध्या या कोविडच्या याच्यामध्ये हा नवीन आजार असल्यामुळे आणि त्याच्या संक्रमणाबद्दल आपल्याकडे उपचार पद्धती पण नाही आणि सध्या एक प्रभावी लस पण नाही. तर या कारणाकरता ह्या 4 सूत्री आपण पाहणं फार महत्वाचं आहे की ज्या योगे या विषाणूचं संक्रमण आपल्याला थांबवता येईल. तर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये हँड हायजीन, म्हणजे हात वारंवार साबणाने कमीत कमी 20 सेकंदाकरता धुणे, कारण त्या माध्यमातून व्हायरसचं संक्रमण टाळता येईल. जे पालक आपल्या लहान मुलांना हाताळतायत त्यांनी पण हाच नियम पाळायचा आहे. मुलांचे हात धुणं जरी शक्य नसलं तरी त्यांना हँडल करणारे पालक आहेत त्यांनी या संदर्भामध्ये हँड हायजीन फॉलो करणं महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे चेहऱ्यावरती मास्क लावणे. मास्क लावणे म्हणजे श्वासाच्या मार्फत शिंकणं किंवा खोकणं, किंवा समजा जर एखाद्याला चुकून खोकला आला तर त्यांनी तो खोकला असा आपल्या कोपऱ्यामध्ये किंवा एल्बो मध्ये खोकावं, डायरेक्टली पुढे खोकू नये, म्हणजे तो श्वसनाच्या मार्गाचा प्रसार जास्त होणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, म्हणजे जितकं आपल्याला अंतर राखून हे करता येईल. इव्हन लहान मुलांच्या बाबतीमध्ये देखील आता लक्षात आलंय आपल्या की हा विषाणू बाळाच्या विष्ठेमधनं पण स्वच्छ पसरतो. त्यामुळे बाळाला जर समजा कपडे ओले झाले, खराब झाले, तर त्याची आता डायपर्स असतील तर त्याची योग्य विल्हेवाट करणे, किंवा बाकीचे कपडे असतील तर ते स्वच्छ उकळत्या पाण्यामध्ये धुणे, ते उन्हामध्ये वाळत टाकणे. आता जनरली सगळे व्हायरस हे 25 डिग्रीच्या वरच्या याच्यावरती राहू शकत नाहीत. त्यामुळे उन्हामध्ये जर समजा कपडे वाळत टाकले तर त्याच्यामध्ये नक्की व्हायरसचं संक्रमण आपण थांबवू शकणार आहोत. आणि याच्या बरोबरीने या सगळ्याच्या बरोबर हँड हायजीन, सोशल कॉन्टॅक्ट, कॉफ एटिकेट, म्हणजे समजा खोकला असताना डायरेक्टली खोकू नये किंवा हे करू नये संसर्ग, या जर बेसिक गोष्टी आपण पाळल्या. आणि आता एक चांगली गोष्ट लॉकडाऊनची अशी झाली आहे, आपण सगळेच सध्या आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये पण अनुभवत असू की ओव्हरऑल गर्दी खूप कमी आहे. तर शेवटी कसं आहे की लहान मुलांना आजार पण होणार कुठनं? लहान मुलांना जे इतर वेळेला जे आजार होतात ते आई वडील बाहेरनं आजार घेऊन येतात, किंवा बाहेरचं प्रदूषण असतं, किंवा ही मुलं बाहेर जातात त्यामुळे शाळेत जातात, पाळणा घरात जातात, तिथनं त्यांना ते इन्फेक्शन होऊ शकतात. सध्या लॉकडाऊनमुळे एक अप्रत्यक्ष फायदा असा झालाय की ही मुलं एका ठिकाणी असल्यामुळे आजाराची व्याप्ती तशी खूपच कमी आहे. त्यामुळे पालकांनी जर बेसिक थोडी काळजी घेतली, कारण नसताना बाहेर पडू नये, कारण नसताना या गोष्टींचा संपर्क टाळावा, इव्हन सोसायटीमध्ये देखील मुलांना एकत्र खेळायला पाठवू नये, कारण त्यांच्या मार्फत तो व्हायरसचं संक्रमण होऊ शकतो. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला फॉलो करणं आवश्यक आहे. बकुल भाई, दुसरं इथे मी ऍड करायला मागतो, जयंत पांडेकर Yes, सर. yes. हॅलो, हा, can yes, I sir. add? हा येस येस येस. And other than what Dr. Jayan Joshi has said is absolutely perfect. पण त्याबरोबर न्यूट्रिटिव्ह फूड देणं, विटामिन्स देणं, हॉट फूड, फ्रेश फूड देणं, अवॉइड asking for junk food from market, which will start now from 20th of April, but it should be avoided. आणि always use our natural spices like garlic and ginger and turmeric powder, haldi. त्याने पण whatever it is, everybody doubtful about medicine, so why not try our own desi ilaj by using haldi, adrak आणि लसूण, बरोबर, आणि फ्रेश फूड अँड हॉट फूड. अँड प्लस दे शुड बी केप्ट फिट by avoiding more of screen time but playing with them carom, indoor games, maybe indoor cricket, and keep them happy. So mental health is also very important about child rather than only physical health. Yes, बकुल भाई, मैं आपको यही सवाल को पूछने वाला था, अगला सवाल, कि बच्चों का मानसिक स्वास्थ्य कैसा रखा जाए, बकुल भाई? हाँ हाँ, तो जैसा मैंने बताया कि एक तो उनको बिजी रखना चाहिए. हाँ. दूसरा, जो हम लोग अदरवाइज ऑल्सो नॉर्मल लाइफ में भी हम लोग उसको मोबाइल फोन, टीवी, वीडियो गेम वगैरह देते, तो अवॉइड करना चाहिए, बिकॉज स्क्रीन टाइम का खुद का एक साइड इफेक्ट बहुत है. लेकिन उसके साथ साथ बिजी कैसे रखा जाए, तो अभी तो माँ बाप को भी लकीली घर पे ही रहना है, काम पे जाना नाही आहे, वर्क फ्रॉम होम इज ऑल्सो लिमिटेड. आणि त्यामुळे आपण त्याच्याबरोबर त्याच्यासारखा त्याच्या वयाप्रमाणे गेम्स डेव्हलप करायला पाहिजे. कार्ड खेळा, पत्ते खेळा, चेस खेळा, कीप देम ऑक्युपाइड इन पेंटिंग. ऑलवेज किड्स लाईक टू डू पेंटिंग, आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन पण होणार आणि त्याची क्रिएटिव्हिटी पण वाढणार. आणि ट्राय टू मेक देम लर्न युज्युअल थिंग्स विच आर being taught at school in a manner of as if we are playing a game. आणि प्लस बाकी कार्टून्स वगैरेची स्टोरी टेलिंग, लोककथा, चारित्र कथा वगैरे सर्व सांगून त्याच्या एक मॉरल व्हॅल्यूज पण वाढवायला पाहिजे.
हे Support टाइम डॉक्टरांचा. लॉकडाऊन पिरियडचा हे सर्व आपल्याला मोठा ऍडव्हान्टेज आहे की देर विल बी गुड बॉन्डिंग बिटवीन पेरेंट्स अँड किड्स वन. Secondly, there will be good moral values which will be developing because of all these things and avoid screen time. आणि त्याला खुश ठेवायला पाहिजे वेगवेगळी गोष्ट करून. मी थोडं यात असं म्हणू शकेन जयंत की भाई. एवढ्या आपलं सध्या जितकं धावतं जग चालू आहे, धावतं युग सुरू आहे, आपण प्रत्येक जण नुसतं धावत धावत होतो. किंबहुना या कोरोनामुळे आपण आज एका ठिकाणी थांबलो आहेत. आपल्या घराला घर पण आलेलं आहे. आपण आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींशी संवाद साधतोय. मी तर म्हणेन की खरोखरच देवाने आपल्याला एक छोटासा एक संधी दिली आहे की आपण सगळे सोबत आलेलो आहेत. आज आपण आई, मुलगा, बहीण, भाऊ, त्याच्यानंतर दादा, दादी जे सगळे आहेत, आपण छान घरात आज बसलेलो आहे. हा एक सुवर्ण संधी, आपण ज्याला क्वालिटी टाइम म्हणतो, हा देवाने आपल्याला संधी दिलेली आहे. याचा आपण पुरेपूर फायदा घ्यायला हवा असं मी पालकांना सुचवितो. ओव्हर टू राजेश भाई. अति उत्तम. जोशी सर, आपण मास्क बाबत बोलले होते. एक सर्वसाधारणतः एक हो. असा प्रश्न येतो की मास्क कोणत्या वयाच्या मुलांना आपण घालायला पाहिजे आणि कोणत्या लहान मुलांना नाही घालायला पाहिजे, त्याचा काही छोट्या मुलाला काही अपाय होऊ शकतो का? नाही, अपाय असं नाही, पण एका विशिष्ट वयाखालच्या मुलांना मास्क लावल्यानंतर ते जरा घाबरल्यासारखे होतात. 1 वर्षाखालच्या मुलांना मास्क लावणं ही जरा गोष्ट प्रॅक्टिकली अवघड आहे. साधारण 3 वर्ष वयानंतर मुलांना याची समज येऊ लागते आणि मग मुलांना त्याचा जेव्हा आई वडीलही मास्क वापरतात त्यावेळी हे कसं असतं हे अनुकरण करण्याचं वय असतं. त्यामुळे मुलांना कन्व्हिन्स करणं त्या बाबतीत सोपं पडतं 3 वर्षाच्या वयानंतर, की बघ आम्ही पण लावलाय मास्क, तू पण लाव. मग त्यावेळेस ते मूल मास्क लावू शकतं. फक्त त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची अशी, की मास्क वापरणं तर महत्वाचंच आहे. बाहेर पडल्यानंतर मास्क लावलाच पाहिजे. अजून आपल्याकडे इतकी भयानक परिस्थिती झालेली नाही की घरामध्ये मास्क वापरायची वेळ येईल. तशी परिस्थिती आपल्या कोणावर येऊ नये अशी आपण आशा करूया. पण मास्क वापरल्यानंतर महत्वाचं असं की वारंवार तोंडाला हात नाही लावायचा. लहान मुलांच्या बाबतीमध्ये या गोष्टीवरती नियंत्रण ठेवणं फार अवघड आहे, की त्यांनी वारंवार हे म्हणून लहान मुलांना देखील संधी मिळाल्यानंतर त्यांचे पण हात धुणे, अगदी स्क्रुपुलसली असे नाही, पण निदान सॅनिटायझरचा वापर करणे. आता रिसेंटली असं लक्षात आलंय की सॅनिटायझर पेक्षा तुम्ही जर साबणाने हात स्वच्छ धुतले 20 सेकंदाकरता तर ते जास्त परिणामकारक होणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय न करता पण दिवसातनं निदान जर घराबाहेर पडणारच नसेल तर निदान दिवसातनं दर 2-3 तासाच्या अंतराने प्रत्येकाने हात धुणं गरजेचं आहे. म्हणजे मग ते संक्रमण आपण टाळू शकतो. आणि मास्क आपण घरच्या घरीही करू शकतो. म्हणजे हा जो डॉक्टरांकरता जो N95 मास्क आहे, तो फक्त कोविड रुग्णांना उपचार देणाऱ्या डॉक्टरांसाठी किंवा त्या नर्सेससाठी किंवा त्या वर्गासाठीच आहे, हॉस्पिटल वर्गासाठी. बाकी लोकांनी साधा गमछा किंवा साधा स्कार्फ किंवा ज्या आपल्या महिला असतात किंवा आया वगैरे असतात, तर त्या ज्या तोंडावरती आपली ओढणी किंवा दुपट्टा घेऊ शकतात. हा देखील मास्क लोकांनी वापरायला हरकत नाही. फक्त तो वापरणं स्क्रुपुलसली महत्वाचं आहे. बाहेर पडणार असाल कुठल्याही कारणाकरता, मग छोटंसं काम असो, भाजी आणण्यापुरतं जाणार असा, औषध असा जाणार असा, खाली उतरणार असा, तर प्रत्येक क्रियेच्या वेळेला तो मास्क वापरणं आवश्यक आहे. तसंच तुम्ही घरात आल्यानंतर, बाहेरनं आल्यानंतर ताबडतोब पहिल्यांदा हात धुणं आवश्यक आहे. आता आपण समजा डिलिव्हरी बॉयज, आपण लहान मुलं घरामध्ये खेळत असतात, डिलिव्हरी बॉयज काहीतरी आणून देतात. जी काही गोष्ट बाहेरनं समजा तुम्ही कुरिअरनी मागवणार असाल, तर ती काही काळाकरता बाहेरच ठेवणं आवश्यक आहे. त्यातले कंटेनर बाहेर काढून लहान मुलांच्या जास्त जवळ न देणं हे महत्वाचं आहे. तर लहान मुलांची स्पेशली अशी वेगळी काळजी घेण्याचं एकच फक्त गोष्ट, कारण त्यांना आपण काय करतोय समजत नसतं. त्यामुळे याच्यावर पालकांचं लक्ष असणं आवश्यक आहे. आणि नॅचरली आता आपण सगळेच घरात आहोत त्यामुळे ही गोष्ट करणं अवघड नाहीये. दुसरा एक महत्वाचा पॉइंट असा आहे, हॅलो, हा दुसरा महत्वाचा हा पण असा आहे की आपण लहान मुलांना मोबाईल फोन परत परत देत असतो बघायला. आणि मोबाईल फोन हो. इज वन ऑफ द कॉमनेस्ट इन्स्ट्रुमेंट बाय विच यू कॅन ट्रान्समिट इन्फेक्ट फ्रॉम वन टू अदर. आणि म्हणून अगदी मोबाईल बरोबर फोनचा आहे. यूज आणि मोबाईल फोन लहान मुलाला द्यायला नको. आणि प्लस सरफेस क्लिनिंग, घरामध्ये आपला नोब्स येस आहे, येस स्विचेस आहे, टेबल आहे, डिसइन्फेक्टंट डायनिंग वापरायला टेबल पाहिजे. आहे, ते सर्व परत परत क्लीन करायला पाहिजे की लहान बाळ मास्क घालणारच नाही. परंतु आपण एक क्लीन बरोबर. करत बसलो आणि जसं आपण तोंडाला आणि नाकाला आणि डोळ्याला हात लावला नाही तरी आपण भरपूर स्वस्थ राहू शकतो. पण बकुल एवढी भाई, जर आपण काळजी घेतली तर घरामध्ये मास्क वापरण्याची काही गरज नाही. म्हणजे घरामध्ये जर Yes. आज घरात फिरत Yeah. असताना मास्क वापरायची काही गरज नाही. पण एरोसॉल वगैरे आपल्याला सरफेस वरून काढायला, सरफेस क्लिनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मोबाईल हो, फोन आणि आवश्यक आहे. बाकी व्हिडिओ गेम वगैरे अवॉइड करण्याचं हे पण एक मोठं कारण आहे. बकुल बरोबर भाई, आहे. प्रश्न आलेला अगदी आहे सुंदर. बकुल भाई, एक प्रश्न आलेला आहे हा, सुंदर की कोविड, एक आई आहे, कोविड पॉझिटिव्ह आई आहे, तर तिने तिच्या बाळाला दूध हम्म. पाजावं का? हा एक सुंदर प्रश्न आता एका महिलेने That- विचारलेला आहे त्याला. नाही, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक
फर्स्ट पॉइंट की अंगावरचा दूध, आईच्या दूधमुळे कोविड-19 आईकडून बाळामध्ये जात नाही. म्हणजे ब्रेस्ट फिडिंग आपण देऊ शकतो. परंतु जेव्हा ब्रेस्ट फिडिंग करायचे असेल आणि आईला कोविड-19 पॉझिटिव्ह आहे, तेव्हा बाळ आणि आईला वेगवेगळा ठेवायची गरज असते, कारण की त्याचं त्या हवानी किंवा एरोसोलने लहान बाळाला इन्फेक्शन लागू शकतो. पण ऍट द सेम टाइम आपल्याला स्तनपान करणं महत्वाचं आहे. आईचं दूध एकदम महत्वाचं आहे, म्हणून ते एक्सप्रेस करून आपण देऊ शकतो. किंवा आईकडे आणायचं असेल तर आईने N95 मास्क घालावी, हँड वॉशिंग करायचा, ग्लोव्ह घालावा आणि बाकीचे सगळं कफ एटिकेट ठेवून त्याला दूध पाजलं तरी चालेल. कारण की अंगाचं दूध न देताना जर वरचं दूध द्यायला लागलं तर बाकीचे आजारीचं प्रमाण पण जास्त वाढू शकतो. कारण म्हणून की ब्रेस्ट फिडिंग मुळे त्याला इम्युनिटी पण मिळते आईकडून, आणि विथ कफ एटिकेट आणि टेकिंग यूज ऑफ एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क विल बी व्हेरी इम्पॉर्टंट. राजेश भाई. अति उत्तम. आपण सगळ्या पॅनलिस्टनी खूप चांगल्या पद्धतीनं समाधान केलेलं आहे आणि जे जास्त करून प्रश्न पालकांच्या मनात येतात त्याला तुम्ही बिलकुल चांगले उत्तर दिलेले आहे. अशी आशा आहे की आता याच्यानंतर पालकांच्या मनात भीती राहणार नाही. ठीक आहे, मात्र काय काळजी घ्यायची ती सर्वांनी घ्यायला पाहिजे. भीतीचं कारण नाही, कारण आपण सगळ्यांनी हे सांगितलेलं आहे की लहान मुलांना हा आजार एवढं नुकसान नाही करून राहिला जेवढं म्हातार वयात करतोय. ती आनंदाची गोष्ट आहे. प्लस जेव्हा येईल कधी ना कधी येईल, त्याचा फायदा राहील. आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, हँड हायजीन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग, त्या खूप फायदेशीर राहील आणि त्याच्यानंच आपण कोरोनाशी आपण लढा करतोय. आणि तुम्ही ज्या सांगितलेल्या गोष्टी ज्या आहे आणि त्याच्यात बकुलबाईंनी जे जंक फूड सांगितले, हेल्दी फ्रूट सांगितलेले आहे, घरगुती आपले मसाले यांचा वापर सांगितलेला आहे आणि चांगले फ्रूट सांगितलेले आहे. स्विगी झोमॅटोवरून ऑर्डर कमीत कमी करावं, चांगला व्यायाम करावा आणि परिवारासोबत वेळ द्यावा. या गोष्टी आपण कोरोना जरी संपला तरी हा आपण आयुष्यभर या गोष्टी केलेल्या आपल्याला इन जनरल चांगल्या राहतील. आपले बरेचसे आजार टाळू शकाल. जसं आपण सगळ्यांनी आपण अनुभव केलेला आहे की या पिरियडमध्ये बाकीचे आजार खूप कमी झालेला आहे. जयंतबाईंनी जोशींनी जे सांगितलेलं आहे ते एक महत्वाचं कारण आहे की आपण घराबाहेर निघून नाही राहिलो. पेरेंट्स बाहेर जातात, ते इन्फेक्शन आणतात, मुलांना होतात, मुलं शाळेत जातात, एक दुसऱ्यांचं इन्फेक्शन होते. ते प्रकार खूप कमी झालेले आहे. आपल्या सगळ्यांना नोटीस केलेलं आहे. इव्हन मोठ्या माणसांमध्ये हार्टचे प्रॉब्लेम आणि जे स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते खूप कमी झालेले आहेत. तर करोनाच्या निमित्तानं आपल्याला या सर्व गोष्टींचा आपल्याला आज फायदा माहीत पडतोय की घरी राहण्याचं महत्व, व्यायामाचं महत्व, बाहेरचं खाण्यानं होणारे अपाय, हँड वॉशिंगचे फायदे, या सर्व गोष्टी, आपल्या सर्व्हिस क्लिनिंगचे फायदे बकुलभाईंनी सांगितलेले आहे. आणि हे गोष्टी सांगितलेल्या आपण जर जन्मभर जर पालन केला तर आपले करोना काय बरेचसे आजार आपण टाळू शकू. जयंतभाई पांढरेकर. तर मित्रांनो, आज आपल्याला अतिशय खूप चांगल्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि खरोखरच मी याकरिता आमच्या बालरोग तज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बकुलभाई पारेख यांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांनी अशाच प्रकारचे व्हिडिओ हिंदी आणि इंग्लिश या भाषेमध्ये सुद्धा पूर्ण भारतामध्ये त्यांचं रिलीज सुरू आहेत. आपण त्या देखील व्हिडिओ आपल्याला युट्यूबवर दिसणार आहेत. आपण त्याचा देखील आपण लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे मी धन्यवाद देतो आमचे दुसरे पॅनलिस्ट डॉक्टर जयंत जोशी यांना. त्यांनी देखील अतिशय सुंदर प्रमाणात सुंदर आपल्याला माहिती सांगितली, समर्पक आपल्या प्रश्नांना उत्तर दिली. त्याकरता मी त्यांचाही धन्यवाद देतो. मित्रांनो, मला असं माहिती आहे की सध्याशी पालकांच्या मनामध्ये अशी भीती आहे की आमच्या बाळाला आजार झाला तर आम्ही काय करावं. कारण की पहिले काही दिवस पर्यंत तर दवाखाने बंद होते, परंतु आता दवाखाने सुरू झाले आहेत. पण अशा वेळेला काय करावं. तुमच्या दवाखान्यात जर एखादा कोविडचा पेशंट पॉझिटिव्ह असेल तर आम्ही जिथे आलो तर आमच्या बाळाला होऊ शकतो. तर मी याकरता एकच आपल्याला सल्ला देईन की कृपा करून शक्यतोवर आपण आपल्या डॉक्टरांना फोनवर संपर्क साधावा. जर काही अगदी जुजबी कंप्लेंट असेल तर त्याचं निराकरण आपले डॉक्टर आपल्याला फोनवरून सांगतील. किंबहुना आमची जी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे त्यांनी ह्या टेलिमेडिसिनला आता ग्राह्य मानलेलं आहे. डॉक्टरांनी तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा टेक्स्ट मेसेज देऊन दिलेलं प्रिस्क्रिप्शन हे आता ग्राह्य मानलं जाणार आहे. तर आपण याचा एक फायदा घ्यावा. इतकं करून जर तुम्हाला वाटत असेल की नाही माझ्या बाळाची तब्येत थोडी जास्ती आहे, थोडी जास्त सुस्त वाटतं, अशाला काय करावं. तर कृपा करून आपण घाबरू नये. आपण आपल्या डॉक्टरांना फोन करावा आणि फोन करून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यावी आणि अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांकडे जावं. जेणेकरून डॉक्टरांच्या चेंबरमध्ये वेटिंग मध्ये खूप गर्दी होणार नाही आणि त्यामुळे तुमच्यापासून दुसऱ्याला तर दुसऱ्यापासून तुम्हाला कधीही नुकसान होणार नाही.
किंबहुना तिथल्या स्टाफला किंवा डॉक्टरांना कोणालाही तुमच्यापासून त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही, तेव्हा अपॉइंटमेंट घेऊन आपण आपल्या डॉक्टरांकडे नक्कीच जाऊ शकता. बकुल भाई आप बोलिए. आय वॉन्ट टू ऍड समथिंग मोर. आपण जे लसीकरण करतो रेग्युलर, त्या बाबतीत मला थोडा सांगायचा होता की बरोबर. आता लॉकडाऊनमुळे आपण जाऊ शकत नाही वॅक्सिन घ्यायला, पण आता IAPनी एक नवीन गाईडलाईन काढली आहे, इव्हन WHO पण नवीन गाईडलाईन काढली आहे की वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीज म्हणजे लसीकरणमुळे जे आपण आजारी थांबू शकतो ते परत यायला नको, म्हणून बर्थ वॅक्सिन जन्मल्यानंतरचे वॅक्सिन आहे जे ओरल पोलिओ, BCG आणि हेपॅटायटिस B त्याचं मेटर्निटी होम मध्ये देऊनच बाहेर पडायला पाहिजे. आणि त्यानंतरचे जे प्रायमरी वॅक्सिनेशन आहे अप टू द 1 इयर, ज्याच्यामध्ये आपण मिझल्स, ट्रिपल पोलिओ, स्वाईन फ्लू आणि न्यूमोनियाचे वॅक्सिन देतो, ते पण आपण अवॉइड करायचं नाही. फक्त एवढाच की ते वेगळी वेळेवर म्हणजे ओपीडी टायमिंगला नको न जाताना एक वेगळी अपॉइंटमेंट घेऊन घ्यायच्या, पण ते वॅक्सिनेशन चालू ठेवायला पाहिजे. नाहीतर आपण COVID-19 मधून वाचू आणि दुसरे आजारी म्हणून बरोबर आहे. आपण परत आजारी फसूया. म्हणून ते प्रायमरी वॅक्सिन शुड नॉट बी अवॉइडेड, मिझल्स वॅक्सिन शुड नॉट बी अवॉइडेड, so flu vaccine should not be avoided, pneumonia vaccine should be taken, and now even chickenpox vaccine, because chickenpox is likely to attack us. So these are the vaccines which IAP has come out with the guideline last few days before. आणि सगळं लहान मुलांचे जे बालरोग तज्ञ आहे ते वॅक्सिन देण्यास सुरुवात करणार आहे, पण COVID-19 ची सगळं प्रिकॉशन घेऊन आणि ओपीडीच्या पेक्षा वेगळ्या टायमाला बोलून ते द्यायला पाहिजे. बरोबर आहे. तर मित्रांनो, मी एकच सांगेल की आपली व्हॅक्सिन टाळू नका, हे अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा आपल्या डॉक्टरांकडनं आपण अपॉइंटमेंट घ्या. बहुतांश सर्वच बालरोग तज्ञांनी आता याकरता फिक्स वेळ ठेवलेली आहे. त्यांच्या ओपीडीच्या पहिले 1 तास किंवा 2 तास जे काय ते वेळ ठरवतील त्या वेळेतच आपण जाऊन आपलं बाळाचं लसीकरण करून घ्यावं. तर आज इथे सर्व तज्ञ मंडळी आली, त्याकरता पुनश्च मी एकदा डॉक्टर बकुलभाई पारेख मुंबईहून जे आपल्याशी संवाद साधत आहेत आणि डॉक्टर जयंत जोशी जे पुण्यावरून संवाद साधत आहेत, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. ओव्हर टू डॉक्टर राजेश. तर एकंदरीत करोनाला घाबरू नाही, आपण सगळे मिळून जे काळजी घ्यायची ते घेऊया आणि सगळे मिळून करोनाला रोखूया. थँक्यू.